आपण देव मानत नाही. आपण मूर्तीपूजा नाकारली आहे. हे चांगलंच आहे. पण ही पूजा नाकारल्यानंतर आपण काय कमावलं? आपण वैचारिक, आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या किती प्रगती केली हे जगाला दिसणं गरजेचं आहे. जेव्हा एखादा समाज आपल्या अंधश्रद्धा सोडून विज्ञानाची कास धरतो, तेव्हा त्यांचं राहणीमान, त्यांचं शिक्षण आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे. जर आपली प्रगतीच दिसत नसेल, तर लोक आपल्या विचारांकडे का आकर्षित होतील? आपल्याला कोणाला ओढून ताणून बुद्ध आणि बाबासाहेब सांगायची गरज पडू नये. आपलं वागणं इतकं सुसंस्कृत, आपली वैचारिक पातळी इतकी उंच आणि आपलं यश इतकं मोठं असावं, की इतर समाजातल्या माणसाला कुतूहल वाटलं पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे, की या माणसाने देव मानणं सोडलं, तरी हा इतका शांत कसा? हा इतका यशस्वी कसा? याच्या घरात इतकी सुखशांती कशी? जेव्हा हे कुतूहल निर्माण होईल, तेव्हा लोक स्वतःहून बाबासाहेब आणि बुद्ध समजून घ्यायला पुढे येतील. आंबेडकरवाद ही काही कुणावर लादण्याची गोष्ट नाही. ती एक जीवनशैली आहे. जेव्हा आपण म्हणतो, की आम्ही प्रज्ञा, शील, करुणा मानतो, तेव्हा ती आपल्या व्यवहारातून दिसली पाहिजे. ज्या दिवशी आपला समाज तंत्रज्ञानात, व्यवसायात आणि कलेत जगात भारी ठरेल, त्या दिवशी जगाला बुद्ध आणि बाबासाहेब सांगायला पुस्तकांची गरज पडणार नाही. तुमचं यश हेच त्यांचं सर्वात मोठं स्मारक असेल. लोक स्वतः म्हणतील, आम्हालाही त्याच रस्त्याने चालायचं आहे, ज्या रस्त्याने हे लोक प्रगत झाले. आपण कुणाला धमकावून किंवा कुणाच्या देवाधिकांचा अपमान करून आपली चळवळ मोठी होणार नाही. आपली चळवळ तेव्हाच यशस्वी होईल, जेव्हा आपण स्वतःला सिद्ध करू. कुणावर बळजबरी करण्यापेक्षा समोरच्याला विचार करायला भाग पाडणं आणि स्वतःच्या वागण्यातून चळवळ जिवंत ठेवणं हा खरा आंबेडकरवाद आहे. कोणाच्या वैयक्तिक श्रद्धेवर घाला घालणं हा आंबेडकरवाद असूच शकत नाही. बाबासाहेबांनी लोकशाही आणि स्वातंत्र्य या मूल्यांचा पुरस्कार केला. जर आपण समोरच्यावर दहशत बसवत असू, तर आपण त्यांच्या विचारांमध्ये परिवर्तन नाही, तर मनात भीती निर्माण करतोय आणि जिथे भीती असते तिथे परिवर्तन नसतं. आंबेडकरवाद म्हणजे कोणीतरी सांगितलं म्हणून मानणं नाहीये, तर स्वतः बाबासाहेबांचे विचार वाचणं, ते पचवणं आणि त्यातून प्रेरणा मिळवून स्वतःचं आयुष्य सुधारणं. बळजबरीने केलेली क्रांती अल्पायुषी असते, पण विचारांनी केलेलं परिवर्तन पिढ्यानपिढ्या टिकतं. आपली चळवळ ही कोणाशी वैर करण्याची नाही, तर माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणारी आहे. आपण आपल्या वागण्यातून, अभ्यासातून आणि प्रगतीतून इतके मोठे व्हावे, की समोरच्याला स्वतःहून वाटावे, हा माणूस एवढा प्रगत कसा झाला, याच्या मागे कोणता विचार आहे. बाबासाहेब आपली अस्मिता आहेत आणि त्यांचे विचार आपल्यासाठी अंतिम सत्य. त्यामुळे त्यांचे विचार वाचणं, त्यांचे विचार वाचवणं आणि ते अंमलात आणणं ही आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे आणि हाच खरा आंबेडकरवाद आहे. जय भीम, जय संविधान.